वंदे मातरम, वंदे मातरम। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हिंदुओं से टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। बोलो भारत माता की जय, भारत माता की जय। होश में आओ, होश में आओ ममता सरकार, होश में आओ, होश में आओ, होश में आओ ममता सरकार, होश में आओ। अरे होश में आओ, होश में आओ ममता सरकार, होश में आओ, होश में आओ, होश में आओ ममता सरकार, होश। बोलो सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, भारत माता की जय। जय बोलो, संभा की जय बोलो, संभा की जय बोलो, शिवा की जय बोलो, भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, हर हर महादेव, हर हर ममता सरकार, हाय हाय ममता सरकार, हाय हाय, ममता सरकार, हाय हाय। बजरंग दल के जीतते हैं, अपने दम पे जीते हैं, बजरंग दल के जीतते हैं, अपने दम पे जीते हैं। होश में आओ, होश में आओ ममता सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। ममता सरकार होश में आओ। हिंदुओं के सम्मान में, बजरंग मैदान में हिंदुओं के सम्मान, होश में आओ, होश में आओ। ममता सरकार होश में आओ। जय, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। हिंदुओं की ये हुंकार, नहीं सहेंगे अत्याचार, हिंदुओं की ये हुंकार, नहीं सहेंगे अत्याचार, हिंदुओं की ये हुंकार। नहीं सहेंगे अत्याचार। होश में आओ, होश में आओ ममता सरकार होश में आओ। ममता सरकार, हाय हाय ममता सरकार, हाय हाय, ममता सरकार, हाय हाय। बजरंग दल के जीतते हैं, अपने दम पे जीते। देशामध्ये पश्चिम बंगाल या ठिकाणी वक्फ संशोधन या कायद्याच्या विरोधात जो काही हिंसाचार उसळला, त्या हिंसाचारमध्ये ममता बॅनर्जी सरकारने आणि तिथल्या प्रशासनाने हिंदूंना टार्गेट केलं आणि जिहादी मानसिक वृत्तीच्या लोकांना तिथे हिंदूंवर अत्याचार करण्याला भाग पाडलं किंवा त्यांना तसं सांगितण्यात आलं। आया बहिणींचे त्या ठिकाणी लूट होते, मंदिरं तोडले जात आहेत। हे भारत देशामध्ये घडतंय आणि ममता बॅनर्जी या सगळ्या गोष्टी पाठीशी घालते। जर का केंद्र सरकारने याच्यात वेळेस हस्तक्षेप नाही केला आणि ममता सरकार तिथून बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लावली तर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल पूर्ण देशातली संघटना त्या ठिकाणी एकवटेल आणि तिथे हिंदूंच्या रक्षणासाठी जिहाद यांना ठेचून काढण्याचं काम हे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल बंगालमध्ये करेल आणि बंगालचा सगळा ताबा हा हिंदुत्ववादी संघटना घेतील आणि सगळ्यात पहिले त्या ममता बॅनर्जीचा शिरच्छेद विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात येईल। जर हिंदूंवर अत्याचार होत असतील तर ते कदापि सहन होणार नाही। हिंदूंच्या सन्मानासाठी विश्व हिंदू परिषद बंगाल काय बांगलादेशमध्ये सुद्धा लोकांना न्याय देण्याचं काम करेल। जय श्रीराम। जे पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबादमध्ये जी घटना घडलेली आहे, म्हणजे जिहादी लोकांनी आधी प्रत्येक हिंदूंच्या घरावरती काळा रंग लावायचा आणि मग दुसऱ्या दिवशी सगळ्या जिहाद्यांनी मोजून टिचून हिंदूंना बाहेर काढून त्यांच्यावरती अत्याचार करायचे। हे अमानस अत्याचार हे पाकिस्तान नाही, बांगलादेश नाही, हे भारतात होत आहे। आणि म्हणून परवा आलोकनाथजी जे विश्व परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांनी गोव्यामध्ये कॉन्फरन्स घेतली की आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये आता हे सगळं आंदोलन करू आणि आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत त्यांना आपण सांगू की ह्या बंगालमध्ये आता तुम्ही राष्ट्रपती राजवट लावा। 2 मिनिटं। विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीनं पूर्ण भारतभरामध्ये पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबादमध्ये जो काही 11 एप्रिल 2025 रोजी जो काही हिंसाचार उफाळला, त्या हिंसाचाराच्या विरोधामध्ये पूर्ण भारतभरामध्ये आणि महाराष्ट्रभरामध्ये एक निवेदन देण्याचा कार्यक्रम विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने आखलेला आहे। वक्फ बोर्डाच्या जे काही संशोधन बिल पास झालं संसदमध्ये, त्याच्या विरोधामध्ये पश्चिम बंगालमध्ये 11 एप्रिल 2025 रोजी निदर्शनं करण्यात आली। निदर्शनं करण्याचा अधिकार संविधानाने सर्वांना दिलेला असताना सुद्धा त्या ठिकाणी त्या निषेधाच्या मोर्चाला, त्या आंदोलनाला हिंसक वळण त्या ठिकाणी लागलं आणि त्या हिंसक वळण लागण्याच्या पाठीमागे एका विशिष्ट जमातीचा लांगूल लाचन करण्याचा प्रयत्न पश्चिम बंगालमधलं हे जातीवादी आणि जिहादी मानसिकतेचं सरकार निश्चितपणे करत आहे। ती जिहादी मानसिकता
तो जातीवाद या सार्वभौम असणाऱ्या आणि हिंदूंच्या भारत देशामध्ये कदापि चालणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान ज्या देशानं अंगीकारलेलं आहे त्या देशामध्ये एका विशिष्ट कोणत्या तरी धर्माला कुठल्याच प्रकारचा असा अधिकार नाही की ते सार्वजनिक संपत्तीचं आणि बहुसंख्याक असणाऱ्या अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदुत्वाचं किंवा हिंदू लोकांचं नुकसान करतील. मुर्शिदाबाद मध्ये जी दंगल उसळली त्या दंगलीमध्ये अक्षरशः त्या हैवानी पद्धतीच्या विकृत मानसिकतेच्या जिहादी मानसिकतेच्या लोकांनी गाय आणि बकऱ्या सुद्धा त्यांनी पेट्रोल टाकून जिवंत जाळल्या.